हॅलो, नमस्ते, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? कुणीतरी रिप्लाय द्या, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तुमच्यासाठी? मध्ये सगळं कट होतोय थोडासा. ओके, एक मिनिट. व्हिडिओ क्लिअर आहे, ऑडिओ थोडा मध्ये मध्ये डिस्टर्बन्स आहे. हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या एका नवीन सुंदर अशा पर्वाला सुरुवात करते. तुमचे जवळपास सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ सुरू करा, कारण माझा एक प्रॉब्लेम आहे, मी मशीनसोबत नाही बोलू शकत, लॅपटॉपसोबत नाही बोलू शकत. तर प्लीज तुम्ही तुमचे व्हिडिओ सुरू करणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल, मी एक लाईफ कोच आहे, मेंटॉर आहे. जर आपल्याला बेडवर झोपून हे सेशन करायचं असेल तर ही ती जागा नाही आहे, तुम्ही रिमूव्ह होऊ शकतात स्वतः. मी कोणी ॲक्ट्रेस नाही आहे की इथे एखादी तुम्ही सिरियल किंवा मूवी बघणार आहात. ओके, थोडंसं कटू वाटेल पहिलंच वाक्य, पण नाईलाज झालं. तर बेडरूममध्ये तुम्ही बेडवर झोपून हे सेशन जर करत असाल तर मग हे सेशन तुमच्यासाठी नाही आहे. आजपासून ज्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करत आहात तर नक्की 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 फुल गॅरंटी आहे की तुम्ही जिथे आहात तुमच्या लाईफमध्ये तुमचं जे स्टेटस आहे तिथून नेक्स्ट लेवलला तुम्ही सहजतेने जाणार. तुम्हाला फक्त 10 दिवस समोर यायचं आहे आणि मी काहीतरी बडबड करणार तेवढीच ऐकायची आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसतील. तर एक अतिशय सुंदर ही जर्नी आहे, खूप छान हा प्रवास आहे. तर इथपर्यंत तुम्ही आलेले आहात तर नक्की या प्रवासाचा एक छान तुम्ही भाग व्हावं अशी माझी इच्छा आहे. अगेन मी एक वाक्य रिपीट करते की मी तुमची लाईफ कोच आहे, मेंटॉर आहे, रेकी ग्रँडमास्टर आहे. मी कोणीही ॲक्ट्रेस नाही की तुम्ही घरात छान डिनर करत करत एकीकडे सिरियल सुरू आहे, एकीकडे मोबाईलवर रील्स सुरू आहे आणि एकीकडे हे सेशन सुरू आहे. तर असा जर घरात तुमचा कार्यक्रम असेल, असा जर सीन असेल तर तुम्हाला इथून काहीच मिळणार नाही. पण जर तुम्ही अटेंटिव्ह असाल, जर तुमचं इथे लक्ष असेल, तुमचा जर व्हिडिओ सुरू असेल तर मग तुम्हाला इथे खूप काही मिळेल. ते तुम्हाला कधीच शब्दात व्यक्त करता येणार नाही. हां, ठीक आहे की असं जर असेल एखाद वेळी, असं जर असेल एखाद वेळी की खूप इमर्जन्सी आहे, आज पहिलंच सेशन आहे, आम्हाला तुमच्या सेशनबद्दल काही माहिती नाही, तर आमचं रोजचं रुटीन आत्ताच सुरू आहे, देन इट्स ओके. अगदीच एखाद दुसऱ्याला सूट आहे. पण सरसकट सगळे व्हिडिओ बंद असतील तर माझाही व्हिडिओ आणि माईक मी बंद करते. ओके, तर तसं करू नका. निदान 2-4 मेंबर्सचे तरी व्हिडिओ सुरू ठेवा. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. आता जरा प्लीज चॅट बॉक्समध्ये टाईप करा. ओके, इकडे हँडरेज आहे एक, काही बोलायचं तुम्हाला? अनुष्का, हँडरेज आहे तुमचं. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी मॉर्निंग. मॅम, मी बाहेर असल्यामुळे मी व्हिडिओ ऑन करत नाही, उद्यापासून होईल. आज जरा तेवढं एक वेळा बाहेर आहे ना, तर रेंज व्यवस्थित नाही. ओके, ठीक त्यामुळे मग हा ओके, थँक्यू. चलो, ओके. प्लीज चॅट बॉक्समध्ये टाईप करा की तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आहात. एक इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ द्या. असं मला लेक्चर द्यायला नाही आवडत. ओके, की मी काहीतरी तुम्हाला इथे लेक्चर देईल, तुम्ही ते ऐकणार, तर असं नको आहे आपल्याला. ठीक आहे, तर प्लीज चॅट बॉक्समध्ये तुमचं नाव टाईप करा आणि तुम्ही कुठून आहात ते टाईप करा. थोडंसं इंटरॅक्शन झाली तर छान वाटेल.
संगीता तुम्ही हँड रेस केलाय, बोला. ओके, वेलकम शुभांगी. लोकेश कुमार वेलकम. ओके, अजून जरा येऊ द्या, जरा इंटरॅक्शन होऊ द्या, मग पुढे जाऊया आपण. ओके, उमा, उज्ज्वला, प्रगती. ठीक आहे, अजून कोण आहे? सारिका. ओके, वेलकम. ठीक आहे, चलो आता आपण जाऊया पुढे. आय होप ज्यांचे व्हिडिओज बंद आहे आणि जे काहीच रिप्लाय देत नाही आहेत ते सुद्धा हे सेशन खूप उत्सुकतेने जॉईन त्यांनी केलेलं आहे. तर अटेंड तुम्ही करत आहात बॅक साईडला असून सुद्धा, अशी मी आशा करते आणि पुढे जाते. आता मी माझी ओळख नाही करून देत, आधी आपण रेकीची ओळख बघूया. ठीक आहे, की आत्ता तुमच्यापैकी कोण आहे असं मला सांगा की ज्यांनी ऑलरेडी रेकी केलेली आहे, फार पूर्वी कधीतरी, किंवा लेटेस्ट, किंवा काहीतरी रेकीबद्दल माहिती आहे, किंवा प्रॅक्टिस केली होती पण समहाऊ आम्ही डिस्कनेक्ट झालो, असं कोणी आहे का? नो, नवीन आहात सर्वजण. ओके, आपल्याकडचे जे मेंबर्स आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही आहे. जे नवीन मेंबर्स आहेत, पहिल्यांदाच आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि त्यांनी कुठून तरी कधीतरी रेकी केली आहे, कारण 3-4 फोन असे आले काल आणि परवामध्ये, 1-2 मेसेजेस आले, पण समोरासमोर इंटरॅक्शन आज पहिल्यांदाच होतं आहे ना. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. सगळ्यात आधी रेकी म्हणजे काय? तर रेकी हा एक जपानी शब्द आहे, जपानमधून आलेला शब्द आहे. ठीक आहे, एक अतिशय सुंदर आणि अवर्णनीय प्रवासाचा आज तुमचा पहिला दिवस आहे. आणि असं म्हणतात, आणि फक्त म्हणतात नाही तर मी हे खूप अनुभवलेलं आहे. आज आपली रेकीची लेवल 1ची फ्रीची 10वी बॅच आहे आणि एवढ्या सगळ्या प्रवासात जे 1000-1500 लोक मला भेटले आणि माझे स्वतःचे एक्सपिरियन्स, मी ज्या ज्या गुरूंकडे शिकली तिथले एक्सपिरियन्स आम्हाला हेच सांगतात की रेकी असं सहज कुणाच्याही आयुष्यात जात नाही. तुमचं प्रारब्ध तुम्हाला इथे घेऊन येतं. आता मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं आहे की काय चाललंय तुमचं सध्या, कसे आहात तुम्ही. जर चॅट बॉक्समध्ये टाईप करा किंवा एखाद दुसरं कोणीतरी माईक सुरू केला तरी चालेल की तुम्ही आत्ता कसे आहात, कसं चाललंय तुमचं आयुष्य. असं स्वस्त मस्त जबरदस्त आहात, जिंदगी आप जी रहे हो या बस जिंदगी कट रही है. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की जिंदगी कट रही है या जिंदगी जी रही है. ओके, लॉट ऑफ टेन्शन, लाईफ इज फुल्ली डिस्टर्ब, स्ट्रगल. अजून लॉट ऑफ कन्फ्युजन. ओके, अजून तुम्हाला जर आज मी असं सांगितलं की माझ्याकडे एक जादू आहे आणि ती जादू तुम्ही इझिली आत्मसात करू शकता आणि ती इझिली वापरू शकता. कट रही है, टेन्शन है. ओके, एक्झॅक्टली रेकीचा अभ्यास इतक्या वर्षांचा आम्हा सगळ्या लोकांचा हेच सांगतो की रेकी सहज कुणाच्याही आयुष्यात जात नाही. ज्याच्या आयुष्यात टेन्शन आहे, स्ट्रगल आहे है ना, किंवा काहीतरी चॅलेंजेस आहे, हे एक रिझन आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन काय माहिती आहे रेकी कुणाच्या आयुष्यात जातं? तर परमेश्वराने. परमेश्वर म्हणजे कोण? की युनिव्हर्सल हायर पॉवर. तुम्ही ज्या पण धर्माला मानतात, तुम्ही ज्या पण धर्मातून आलेले असाल, तर त्या धर्मातल्या ज्या पॉवरला, ज्या ईश्वर, गॉड, अल्ला, गुरु त्यांना मानतात, तर त्यांनी ठरवलेलं आहे की आता बस तुमचा भाग्योदय करायचा, तुम्हाला या सगळ्या टेन्शनमधून अलगद बाहेर काढायचं, असं अलगद उचलून बाहेर काढायचं. त्यांच्याच आयुष्यात रेकी जाते. असं सगळं छान छान मस्त मस्त सुरू आहे, त्यांच्या आयुष्यात रेकी जात नाही असं म्हणतात. ओके, हां, आता बघा. ओके, ठीक आहे, हरकत नाही. असं होतं की सगळं काही छान सुरू आहे. ओके, नशीब हे 60% काम करतं.
माझा व्हिडिओ पुढे मागे होतोय का? एक मिनिट. हो. ओके, आता इथे तर वायफाय कनेक्शन आहे, पण मे बी जरा आभाळ आहे बाहेर, त्यामुळे नेटवर्क फ्लक्च्युएट होत असेल. पण आत्ता ओके आहे का माझा आवाज? ओके मॅम. ओके, ठीक आहे. तर 60% जे आहे ते आपलं नशीब आहे आपल्या लाईफमध्ये, आणि 40% जे काही आहे तर तो आपला चॉईस आहे. आज दुपारी सहज मी एक बसलेली होती, म्हटलं आज रात्री सेशन आहे, फर्स्ट डे आहे, तर एक मेसेज मी तुम्हाला टाईप करून पाठवला होता ग्रुपमध्ये. तर त्यात सुद्धा तुम्हाला असे काही शब्द असतील की आत्ता तुम्ही या ग्रुपमध्ये आलेलेच आहात, तर रात्री सेशन जॉईन करायचं की नाही हा तुमचा चॉईस आहे. कारण 60% आपलं नशीब आहे, पण 40% आपला चॉईस आहे. तर ज्यांचं खूप छान सुरू आहे त्यांनी जर कॉन्शियसली निर्णय घेतला मला रेकी करायचं आहे, देन इट्स ओके. पण ज्यांच्या आयुष्यात ऑलरेडी लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या आयुष्यात रेकी जाते. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला जी हायेस्ट पॉझिटिव्ह पॉवर आहे, तुम्ही ज्याला कुणाला मानतात, तर त्या पॉवरने जेव्हा ठरवलेला आहे तुमचा उद्धार करायचा, तुमचा भाग्योदय करायचा, त्यावेळेला रेकी आपोआप तुमच्या लाईफमध्ये येते. असं नाही होत की तू रेकी कर, तू रेकीचा क्लास जॉईन कर आणि त्याने लगेच जॉईन केला, हे नाही होत. हे खूप रेअर केसमध्ये होतं. ओके, सो आता रेकी काय आहे, तर हा एक जपानमधून आलेला शब्द आहे आणि ही आहे युनिवर्सची हायेस्ट पॉवर. आता बाहेरून कुठून तरी आलं, सायन्स म्हणून आलं, आउट ऑफ इंडिया आलं की आपल्याला ते छान वाटतं, कारण आपला एक माइंडसेट आहे, घर की मुर्गी दाल बराबर. ज्या वेळेला आपण म्हणतो की हे आपलंच कडचं आहे, त्यावेळेला काय होतं की आपल्याला ते बाकीच्यांना ओके आहे माझं साऊंड? येस मॅम. ओके, तर ज्यांना माझा ऑडिओ व्हिडिओ ओके नसेल त्यांनी काय करा, स्वतःचा कॅमेरा एकदा बंद करा, पुन्हा सुरू करा, किंवा एकदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा रिजॉईन करा. ओके, एकदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा रिजॉईन करा, कारण आत्ता माझ्या साईडने ओके आहे. ठीक आहे, येस. ज्या वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की हे एक्सपोर्ट केलेलं आहे, इम्पोर्ट केलेलं आहे, हे आउट ऑफ इंडियाचं आहे, है ना, त्यावेळेला ते कसं असं छान आहे, भारी आहे, महागडं आहे आणि मग याचं फार छान रिझल्ट्स आपल्याला असं वाटतं. असा एक माइंडसेट आहे. ओके, एक ह्युमन बीइंगचा हा माइंडसेट आहे, पण असं नाही आहे. तर रेकी ही भारतातलीच आहे, खूप पूर्वापार आहे. आता याची काही उदाहरणं आपण बघूया. मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला रेकी काय आहे हे आज सांगणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या ॲक्च्युली आपला सिलेबस सुरू होईल. आज आपण फक्त आणि फक्त रेकी काय आहे, कारण खूप लोक असे आहेत ज्यांना रेकीबद्दल गैरसमज आहेत. जे माहिती आहे ते गैरसमज आहे, मिथ आहे किंवा अंधश्रद्धा आहे की रेकी केली जाते आणि रेकीने काहीतरी करतात, काला जादू करतात, है ना. तर असलं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं, असं सगळ्याच पॉईंटला मी म्हणणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, कारण सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, रेकी ही कुठल्याही देशाची नाही. ओके, रेकी ही कुठल्याही धर्माची नाही, कुठल्याही पंथाची नाही, कुठल्याही कम्युनिटीची नाही. रेकी ही मेलसाठी आहे, फिमेलसाठी आहे असं अजिबात नाही. रेकी ही लहान मुलांसाठी नाही असंही नाही. रेकी ही खूप एजेड लोकांसाठी आहे, म्हातारे लोक झाले आता अध्यात्मात जायचं म्हणून रेकी आहे असंही अजिबात नाही. तर रेकीमध्ये कुठल्याही वयोगटातील स्त्री, पुरुष, अगदी लहान मुलं
इथे येऊन शिकू शकतात. आणि मी हात जोडून नम्र विनंती तुम्हाला करेल की तुमच्या घरात जर 10 वर्षाच्या पुढची मुलं असतील तर त्यांना सुद्धा घेऊन बसा. खूप गरज आहे. आणि त्यातल्या त्यात जर किशोरवयीन मुलं तुमची असतील, टीनेजमधली जर मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही घेऊन बसा. ठीक आहे. तर काय आहे रेकी? रेकी 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 आपलं खूप चाललंय. आता रेकी काय आहे मला सांगा. असं कधी झालंय का तुमचं कधीतरी पोट दुखतं का? दुखतं? आणि नकळत तुमचा हात असा जातो का पोटावर, अरे बापरे क्या हो गया आज पेट में गडबड आहे, की तुम्ही डॉक्टरकडे जातात किंवा घरातल्या कुठल्याही मेंबरशी बोलतात त्यावेळेला म्हणतात आज ना माझं जरा पोट दुखतंय. असं रिलॅक्स बसून आपण बोलतो की जिथं दुखतंय तिथे हात जातो, आज ना पोट दुखतंय. म्हणजे काय होतं की आपला जो तळहात आहे तो नकळत जिथे दुखतोय तिथे जातो आणि नकळत आपण तिथे थोडंसं प्रेशर देतो. असं होतं का? होतं असं? हो हो है ना? येस. अजून एक मिनिट, माझा कॅमेरा फुल स्क्रीन करते. ओके. अजून असं पण होतं का की तुमचा कान दुखत असेल, अरे बापरे काय झालं आज कानाला काय दुखतोय, असं होतं? किंवा झोपेतून तुम्ही उठतात आणि एखाद दिवशी काय होतं असं मान, आज काय झालं माझी मान फार दुखते, झोपेत मुरगळली की काय, असं होतं का? तर नकळत काय होतं की आपला जो तळहात आहे तर जिथे वेदना आहेत, जिथे पेन आहे, जिथे दुखतंय तिथे तो हात आपोआपच जातो. ठीक आहे. याचा अर्थ ही रेखी ऊर्जा आहे. अजून दुसरं एक्झाम्पल आपण बघू, सगळ्यांच्या जवळचं आणि आवडीचं आणि प्रत्येकाने अनुभवलेलं अजून एक उदाहरण आहे की ज्या वेळेला लहान मूल हे रडत असतं आणि ते कुणाजवळच राहत नाही, असं ज्या केसमध्ये होतं, मग काय होतं आपल्या आईकडे ते आल्यानंतर आईचा फक्त स्पर्श झाल्याबरोबर आईने फक्त त्याला अजून हातातच घेतलंय की ते बाळ रडायचं थांबतं. असा कुणाकुणाचा अनुभव आहे? स्वतःचा किंवा आपल्या घरातला? प्रत्येकाचाच आहे. एक मिनिट, लाईट गेली. हॉटस्पॉट झालं कनेक्ट. आवाज येत नाहीये. हां, जस्ट अ मिनिट. इथे आत्ता लाईट गेली. वातावरण जरा आभाळ पावसाचं आहे. आत्ता लाईट गेली, पण आता येतोय माझा आवाज? हो. येस. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर हे पण उदाहरण आपल्या सगळ्यांच्या जवळचं आहे. अजून एक उदाहरण, काही दाखले आपल्या पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये आहे की जे प्रभू श्री रामचंद्र होते त्यांनी काय केलं होतं, स्पर्शाद्वारे अहिल्याचा उद्धार केला होता. बरोबर आहे? हा पण दाखला आपल्याकडे आहे. बरं, तुमच्यापैकी कोण कोण आपल्या आई, वडील, गुरु, शिक्षक, मोठे जे लोक असतात वयाने, त्यांना चरण स्पर्श करतात? ऑकेजनली ज्या वेळेला आपल्या घरात काही पूजा पाठ असतात, समारंभ असतात, सण असतात, हो हो आमच्या घरी कंपल्सरी आहे. करतात. आणि मग त्यावेळेला जी आपली वडीलधारी माणसं आहेत ती काय करतात, लाईट ती काय करतात, तर आपण ज्या वेळेला चरण स्पर्श करतो, त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, त्यावेळेला त्यांच्याही नकळत त्यांचा तळ हात आपल्या इथे डोक्यावर येतो. असा कुणाकुणाचा अनुभव आहे? सो ही आहे रेकीची ऊर्जा. ओके. अजून काय उदाहरणं घ्यायची? आता बघा, तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी आता मेसेज टाईप केला की यस, लाईफमध्ये टेन्शन आहे, स्ट्रगल आहे, है ना? तर ज्या ज्या वेळेला आपल्याला लाईफमध्ये असं अगदी ताण आल्यासारखं होतं, आपण खूप डिस्टर्ब होतो आणि आपण असं टेन्शनमध्ये बसलेले असतो
आणि मग पटकन आपला एखादा मित्र, एखादा नातेवाईक, एखादा कलीग येतो किंवा आपलेच लाईफ पार्टनर किंवा आपलेच आईवडील येतात. आपण टेन्शनमध्ये बसलेले असतो आणि ते येतात आणि एकतर आपल्या डोक्यावर इथे हात ठेवतात किंवा इथे खांद्यावर हात ठेवतात किंवा इथे आपल्याला असं येऊन असा स्पर्श करतात. त्यावेळेला काय फिलिंग येतं, काय जाणवतं तुम्हाला, काय जाणवतं? एक आधार दिल्यासारखं वाटतं. असं अगदी रिलॅक्स आणि छान बिलकुल शांत वाटतं की तुम्ही प्रचंड टेन्शनमध्ये आहात आणि जवळची एखादी व्यक्ती येते, असं मागून जर आली तर असं स्पर्श करते फक्त आपल्याला खांद्याला किंवा डोक्यावर हात ठेवते किंवा काय झालं तुला म्हणून असं विचारते, होतं असं. आणि तो क्षण आठवा की किती रिलॅक्स आपल्याला वाटतं, बरोबर आहे. आता हा जो स्पर्श आहे प्रत्येकाचा तळहात, आपण वेगवेगळी उदाहरणं बघितली. श्रीकृष्णाचा सुद्धा आपल्याकडे एक दाखला आहे की श्रीकृष्णाने पण काय केलं होतं, शिशुपाल आणि कुब्जा नावाची जी दासी होती त्यांचा उद्धार केला होता स्पर्श करून, बरोबर आहे. त्याच्यानंतर गौतम बुद्ध यांचे सुद्धा अनेक दाखले आहेत की ते स्पर्श करून एखाद्या दुःख वेदना असलेल्या व्यक्तीला बरे करत होते. तर हे सगळं काय आहे, रेकी ऊर्जा. वाटलं होतं कधी असं असेल रेकी ऊर्जा? अरे बाप रे, असे असे प्रश्न विचारतात आणि असे असे मेसेज येतात ना की रेकी बद्दल काहीतरी वेगळ्याच गैरसमजुती असतात. पण रेकी ही प्रत्येकाच्या आत आहे, नॅचरल फॉर्ममध्ये, कंपल्सरी. असं कोणीच नाहीये की ज्याच्या आत नॅचरल फॉर्ममध्ये रेकीची ऊर्जा नाही. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहे, मग आम्हाला कोर्स करायची, 10 दिवसाचा कोर्स करायची काय गरज आहे, असा प्रश्न येईल की नाही तुम्हाला. तर बघा, पूर्वीच्या काळी माकडाला काय म्हणत होते, माणसाला शेपूट होती, पण काय झाली ती शेपूट, त्याचा योग्य वेळी योग्य उपयोग नाही केला म्हणून माणसाची शेपूट गळाली, बरोबर आहे. तसंच रेकी ऊर्जेचं आहे की आपण कॉन्शियसली तिचा वापरच नाही करत आहोत, आपल्याला माहितीच नाहीये, त्यामुळे ती काय झाली, अचल झालेली आहे. ती चल स्वरूपात आत्ता आपल्या शरीरात नाही. ओके, आता अजून काही उदाहरणं बघा. तुम्ही सगळ्यांनी सिरियल्स बघितलेल्या आहेत, मूवीज बघितलेल्या आहेत आणि तिथे साधू संत ही लोक असतात आणि ते पण काय करतात, असा हात देतात आशीर्वादाचा, बरोबर आहे. आता हे जे सगळं आहे ही रेकीची ऊर्जा आहे. पूर्वीच्या काळी काय होतं, फार पूर्वी, खूप पूर्वी, म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांच्या पण आधी काय होतं माहिती आहे की ही ऊर्जा संत महात्मे असे जे लोक होते तर त्यांच्याकडे होती आणि ही एका वेगळ्याच भाषेत लिहून ठेवलेली होती आणि गुप्त स्वरूपात होती. तर याची वेगवेगळी कारणं आहेत. सामान्य माणसाला याचं ज्ञान न देण्यामागची खूप वेगवेगळी कारणं होती की कुणी ज्याची पात्रता नाही आहे त्याच्या हातात जर हे ज्ञान दिलं आणि त्याने जर याचा चुकीचा उपयोग केला तर, है ना, तर असं होतं. त्याच्यामुळे याचं ज्ञान नव्हतं. पण आता काय झालं, डॉक्टर मिकाऊ उसुई नावाचे एक मेडिकल प्रोफेसर होते आणि अध्यात्म पण त्यांचं छान होतं, म्हणजे त्यांना इंटरेस्ट होता अध्यात्मामध्ये. मग ते त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्या मुलांना, स्टुडंटला शिकवत असताना बायबलमधला एक दाखला आला. अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे स्पर्श चिकित्सेबद्दल. आपण आता बरीच उदाहरणं बघितली, छोटी मोठी आपल्याही आयुष्यातली बघितली. तर असा एक दाखला आला स्पर्श चिकित्सा, आणि हे तर मेडिकल कॉलेजमध्ये मुलांना मेडिसिनबद्दल शिकवत होते. मग त्यांच्या स्टुडंटनी त्यांना विचारलं की आत्ता काय, मेडिसिन शिवाय, औषधांशिवाय आत्ता काय. मग आता सायंटिस्ट माणूस, PhD माणूस, त्याच्यात अध्यात्मातला माणूस, विचार खूप फास्ट सुरू झाले. अनेक धर्मग्रंथ वाचून काढले, कुठेही उत्तर मिळेना. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते उत्तरं शोधायला निघाले, त्यांना नाही उत्तरं मिळाली.
आणि मग शेवटी असं झालं की त्यांच्याच एरियात एक 20-30 किलोमीटरवर कुरामा नावाच्या पर्वतावर ते गेले. त्यांना पटकन क्लिक झालं. काय? गौतम बुद्ध काय केलं त्यांनी की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मेडिटेशनमधून शोधली. ध्यान लावून ते बसले. आणि मग यांनी सुद्धा काय केलं, डॉक्टर मिकाओ उसूई यांनी कुरामा नावाच्या पर्वतावर गेले आणि ध्यान लावून बसले. ते ध्यान असं लागलं 21 दिवस. किती दिवस? 21 दिवस. आणि सकाळ झाली की ते काय करायचे, एक दगड घ्यायचे आणि असं साईडला खाली टाकून द्यायचे की 1 दिवस झाला, मग दुसरा दिवस झाला. असं करत 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 20 दिवस झाले. आणि आता त्यांना कळलं की माझा मृत्यू मला समोर दिसतो आहे, मला यातनं काहीच निष्पन्न झालं नाही, मला काहीच मिळालं नाही. आणि त्यांची अवस्था अशी झालेली होती, अन्न नाही, पाणी नाही, की त्यांना हलता येत नव्हतं, करवट बदलता येत नव्हती, उठणं तर दूरचीच गोष्ट, काहीच नाही. मग तसाच काही वेळ त्यांनी पास केला. आणि मध्यरात्रीचा 3रा प्रहर ओलांडला आणि काय झालं की अचानक समोर एक दिव्य असा पांढऱ्या रंगाचा प्रकाश त्यांना दिसला. रिअल स्टोरी आहे, काल्पनिक कथा नाही. ओके. डॉक्टर मिकाओ उसूई 1800च्या याच्यातली ही घटना आहे, सत्य घटना आहे. आणि ज्या वेळेला तो दिव्य असा व्हाईट प्रकाश त्यांना दिसला, आता त्यांच्या शरीरात त्राणच उरलेले नव्हते. 20 दिवसांचा उपवास झालेला होता, जागेवरून ते उठलेले नव्हते. मग असं झालं, त्यांना मूर्छा आली, आपण म्हणतो ना बेशुद्ध झाले, त्या पद्धतीने. काही वेळ त्यांना काहीच कळलं नाही. आणि मग काही वेळानंतर असं झालं की थोडीफार ते हालचाल करायला लागले, काहीतरी होतंय असं त्यांना जाणीव झाली. आणि काही वेळानंतर असं झालं की ते फक्त जे करवट बदलू शकत नव्हते, उठून बसू शकत नव्हते, ते पटकन झपाट्याने फुल ऊर्जा त्यांच्यात संचारली, काहीतरी मिळालं असं झालं. ते झपाट्याने उठून उभे राहिले आणि धावत पळत त्या पर्वताच्या खाली ते यायला लागले, उतरायला लागले. आता तिथे काय झालं की त्यांच्या पायाला एका दगडाची ठेच लागली आणि नकळत त्यांचे दोन्ही हात त्या पायावर, अंगठ्याला जिथे ठेच लागली तिथे गेले. आणि तिथे असं एक चमत्कार झाल्यासारखं पुन्हा त्यांना काहीतरी झालं. हा दुसरा इन्सिडेंट. पहिला उठताना है ना, आणि ती वेदना पण त्यांची थांबली, ती जखम पण मॅजिकली तिथे भरली गेली. पटकन पर्वताच्या खाली उतरून आले ते, पळत पळत धावत धावत धापा टाकत. आणि खाली एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये ते गेले. त्यांना प्रचंड भूक लागलेली होती आणि आनंद झालेला होता, काहीतरी मिळाल्याचा, पण काय मिळालं ते काही कळायला मार्ग नव्हता. साक्षात्कार झालेला होता. आणि तिथे एक हॉटेलमध्ये त्यांनी जेवायला मागितलं. ते जेवायला बसले आणि हॉटेलच्या मालकाने त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही 21 दिवसांचा उपवास केलेला आहे, तर तुम्ही इतकं भराभर काही खाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. पण डॉक्टर मिकाओ उसूई यांनी कुणाचंही काही न ऐकता भरपूर जेवण भराभरा जेवून घेतलं. आणि जेवलं की काय होतं, आपण असं खूप जेवलो, हेवी मस्त पोटभर असा ताव मारला की काय होतं, नकळत आपला हात आपल्या पोटावर जातो, हो की नाही. आणि त्यांचा हात नकळत पोटावर गेला आणि त्यांना एक मस्त ढेकर आला आणि अन्न पचल्याची भावना त्यांना तिथे आली आणि असं हलकं हलकं वाटलं. छान पोटही भरलं, मनही भरलं आणि छान पचन झालं, अशी भावना त्यांना आली. तिथे एक 10-12 वर्षाची त्या हॉटेलच्या मालकाची मुलगी होती. आता ती जी मुलगी होती तिला इथे वेदना होत होत्या, दाढीमध्ये असं बसली होती धरून, दुखत होतं. मग हॉटेल मालकाला परमिशन तिने घेतली की मी हिच्याशी बोलू का, मी हिला बघू का, काय होतंय. आणि नकळत त्यांनी काय झालं बाळा असं करत तिला इथे हात, प्लीज आपला माईक बंद करा राहुल आणि आर्यन, आवाज इको होतोय. ओके. मग त्यांनी नकळत त्या मुलीला असा हात केला की काय झालं बाळा. आणि इतक्या महिन्यांचं तिचं जे दाढेतलं, दातांमधलं दुखणं होतं ते मॅजिकली थांबलं.
गेलं. तर ही आहे रेकीची ऊर्जा. जर तुम्ही हा प्रवास कंटिन्यू जर केला तर तुम्ही मॅजिशियन होणार आहात, मॅजिक होणार आहे. आता रेकीची ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते तर तुमच्या आयुष्याचे जेवढे पैलू आहेत, काय काय आहेत, आपली मानसिकता, आपली भावनिकता, आपले हेल्थ है ना, शारीरिक दुखणं जे आहे ते, त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं सगळ्यांना हवंसं आवडीचं असणारा टॉपिक आपला फायनान्स, बरोबर आहे, आपलं रिलेशनशिप, आपण सोशल, आपलं व्यवहार जो आहे किंवा सोशल आपलं जे वातावरण आहे, तर प्रत्येक एका ठिकाणी रेकी ऊर्जा वापरली जाते. म्हणजे रेकी लेवल 1 तुमची झाली की आता तुमचे हात कसे आहेत, असे आहेत. परमेश्वरासमोर काय आहे, दे रे बाबा, गणपती बाप्पा, स्वामी द्या हो, माता राणी दे ग, असे हात आहेत. पण डे 10ला तुमचे हेच हात आपोआप असे कधी होतील तुम्हालाही कळणार नाही. रेकीमध्ये आपण आल्यानंतर आपण देणारे होतो आणि आपण देणारे झालो. आता आपल्याला द्यायचंय, आपल्याला जर द्यायचंय तर आपण देणार कधी, आपल्याकडे असलं तर आपण देऊ ना. मग आपल्याला द्यायचंय म्हणून आपल्याकडे येणार खूप. तर ही आहे रेकीची ऊर्जा. आता अजून काय सांगू तुम्हाला रेकीबद्दल. आता पृथ्वीच्या पाठीवर ह्युमन बीइंगच्या लाईफमधला असा एकही प्रॉब्लेम नाही की जिथे रेकी ऊर्जा वापरून तो प्रॉब्लेम सॉल्व केला जाऊ शकत नाही. रेकी हीलिंग म्हणजे काय, आता रेकी तुम्हाला कळलं की ही एक युनिव्हर्सल पॉवर आहे, ब्रह्मांडाची सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या आत ऑलरेडी आहे, नॅचरल फॉर्ममध्ये आहे. अजून एक उदाहरण बघा, कधी ना कधी आपल्या स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या कुणाला तरी जखम झाली का, खरचटलाय आणि काय होतं, किंवा एखाद्याचं फ्रॅक्चर होतं, हातपाय मोडतात, काय होतं की ती जी जखम आहे ती सावकाश हळुवारपणे नैसर्गिकरित्या भरली जाते है ना. ज्या वेळेला फ्रॅक्चर होतं ते प्लास्टर डॉक्टर लावतात. समजा इथे झालंय तर इथे जर ऑपरेशन केलं तर काय केलं जातं, ते हाड इकडे आणि इकडे आणि मध्ये एक रॉड टाकला जातो, बरोबर आहे. म्हणजे तिथे एक स्पेस क्रिएट केली जाते नॅचरली, नैसर्गिकरित्या त्या हाडाला वाढण्यासाठी आणि दोन्ही बाजूने येऊन इथे मॅच होण्यासाठी. तर ही नैसर्गिक पद्धत आहे. आहेत अशा काही गोष्टी आहे स्ट्रेस आहे, दुःख आहे, वेदना आहे, पण अशा काही घटना आहेत, परिस्थिती आहे आपल्या आयुष्यात की आपोआप निसर्गतः त्या जखमा भरल्या गेल्या आहेत. काही आहेत अजूनही ओल्या आहेत, पण काही निसर्गतः भरल्या गेलेल्या आहेत. तर रेकी ही निसर्गाची सर्वोच्च पॉझिटिव्ह शक्ती आहे. चुकूनही कुणीही त्याचा वापर कुणाला संमोहन करणं, कुणावर ब्लॅक मॅजिक करणं, कुणाला नजर लावणं, अशा गोष्टींसाठी तुम्ही ठरवली तरी त्याचा उपयोग होऊ शकत नाही. कारण निसर्गाचा नियम आहे की खड्डा खणताना काय होतं, आधी तोच माणूस खड्ड्यात पडतो. आणि रेकी ऊर्जा अशी एक पाईपलाईन आहे, त्याद्वारे तुमच्याकडे पास होते. म्हणजे काय, डॉक्टर मिकाऊ उसूई यांच्याकडे रेकीची ऊर्जा आली. ती कशी आली, 21 दिवसांचा अखंड उपवास करून आली. आता तुम्हाला आणि मला एवढं शक्य आहे का, सगळा संसार सोडून रेकी ऊर्जा 21 दिवस त्या पर्वतावर जाऊन मेडिटेशन ध्यान करायचं सगळं सोडून, आहे का शक्य? नाही. मग त्यांना जी रेकी ऊर्जा प्राप्त झालेली आहे ती त्यांनी पुढे पास केली. ती जी पास केली, पुढे प्रवाहित केली, त्याला म्हणतात दीक्षा किंवा अट्यूनमेंट किंवा शक्तिपात. निसर्गाने स्वतः डॉक्टर मिकाऊ उसूई यांना शक्तिपात दिला आणि तो शक्तिपात त्यांनी काय केलं नंतर की जे गोर गरीब लोक होते त्यांना ते कुठलेही पैसे न घेता त्यांना उपचार द्यायला लागले, त्यांना ते बरे करायला लागले.
पण आहे ना, तुम्ही बघा, जे हायली सक्सेसफुल लोक असतात, जे मिडल क्लास लोक असतात आणि जे अतिशय गरीब लोक असतात, तर तिघांचा माइंडसेट कसा असतो, खूप वेगळा असतो. जे हायली सक्सेसफुल असतात ना, ते नेहमी द्यायला बघतात, ते कधीच काही फ्रीमध्ये घेत नाहीत. मिडल क्लास लोक थोडा थोडा विचार करतात, थोडंसं दान करतात, थोडंसं हातचं राखून ठेवतात. आणि ही जी लोक असतात दरिद्री, त्यांची थिंकिंग कशी असते बघा, ते नेहमी रस्त्यावर उभं राहून मागतच असतात. तर असं व्हायला लागलं की ज्या वेळेला कंपॅशन, करुणाभाव, प्रेम, निस्सीम प्रेम ज्या वेळेला त्यांच्या हृदयात आलं रेकी शक्तिपातानंतर डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्या, त्यावेळेला त्यांनी गोरगरीब जनतेला ही रेकी देऊन ते बरे करायला लागले. आता सगळं आयतं आणि फुकट मिळतंय म्हटल्यावर त्या लोकांनी कष्ट करणं, स्वतः जबाबदारीने वागणं सोडूनच दिलं. आणि असं लक्षात आलं की ती लोक स्वतःची काळजी पण नाही घेते आणि पुन्हा पुन्हा आजारी पडतायत, काही काम करत नाहीये, जबाबदारीने वागत नाहीये आणि पुन्हा पुन्हा ते सारखे चेहरे त्यांच्या समोर यायला लागले. आणि एकटा बिचारा माणूस डॉक्टर मिकाऊ उसुई किती माणसांना बरं करणार. सो एका स्टेजला त्यांना असं वाटलं की ही ऊर्जा मी कुणाला तरी प्रवाहित करावी, म्हणून त्यांनी एका व्यक्तीला प्रवाहित केली. आता 2 व्यक्ती किती लोकांना पुरतील असं झालं पुन्हा, आणि पुन्हा ही गरीब लोक तशीच करायला लागली. मग ही साखळी अशी वाढत गेली, त्यांचे शिष्य वाढत गेले. इकडे यांचा कारभार असाच सुरू होता. मग काही शिष्य त्याचा गैरवापर सुद्धा करायला लागले, चुकीचा वापर करायला लागले. मग डॉक्टर मिकाऊ उसुई यांना गौतम बुद्ध यांनी सांगितलेलं तत्व आठवलं की पैसे को ही पाणी पिलाना चाहिए, म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्यालाच ही ऊर्जा दिली पाहिजे. मग त्यांनी चौकटीबद्ध काही नियम आणि काही तत्व याला घालून दिले. तर हे नियम आणि तत्व आपण पुढे बघूया. त्याच्या आधी अजून एक काही टॉपिक पूर्ण करूया. बघा, तुमच्यापैकी कोणाला तरी असं वाटत असेल की आम्ही असं ऐकलंय, म्हणजे जे नवीन आहे त्यांचा काही विषयच नाही, पण ज्यांनी कुठून तरी कधीतरी रेकी केली आहे किंवा रेकीबद्दल अर्धवट माहिती आहे, तर त्यांना असं वाटू शकतं की रेकीमुळे साईड इफेक्ट होतील का. तर बघा, रेकी ही सगळ्यात सोपी अशी एक पद्धत आहे, प्रणाली आहे. रेकी शिवाय इतर ज्या काही पद्धती आहे तिथे तुम्हाला काळजी घेणं, काळजीपूर्वक करणं हे करावं लागतं. ठीक आहे. आता रेकीमध्ये पण काळजी घ्यावी लागते, पण रेकीमध्ये साईड इफेक्ट नाही होत. आता का नाही होत? का नाही होत? कारण रेकी ही निसर्गाची ऊर्जा आहे, ती तुम्ही ग्रहण केली. तुमचा प्रत्येकाचा श्वास सुरू आहे का आता चेक करा. जोक केला का मी क्लासमध्ये आता? तुमचा श्वास सुरू आहे म्हणूनच तुम्ही इथे बसलेले आहात ना. तुमचा श्वास आता किती सहज आहे, जाणवतोय का आपल्याला? नाही जाणवते. तर हा श्वास आपली पर्सनल प्राण ऊर्जा आहे. तसं संपूर्ण ब्रह्मांडाची जी प्राण ऊर्जा आहे ती आहे रेकी. एवढी सहज आणि साधी आणि सोपी गोष्ट आहे. मग आता ही जी रेकी आहे ती आपण आत्मसात करूया या 10 दिवसांच्या प्रवासात. ठीक आहे. मग ही आत्मसात केल्याच्या नंतर जर तुम्हाला ती रेकी कुणाला तरी द्यायची, तुम्ही इझिली ती कुणालाही देऊ शकता. ठीक आहे. मग आता ती ज्या वेळेला तुम्हाला कुणाला तरी द्यायची आहे त्यावेळेला चांगल्या प्रमाणात तुमच्याकडे असायला हवी की नको? आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता हा पाण्याने भरलेला ग्लास आहे. ठीक आहे. आता या ग्लासमध्ये पाणी तुम्हाला दिसतंय, क्लिअर आहे, पण तुम्हाला गृहीत धरायचंय हे गढूळ पाणी आहे. काय गृहीत धरायचंय तुम्हाला? हे गढूळ पाणी आहे. आता हे पाण्याने भरलेला पूर्ण ग्लास आहे, हे गढूळ पाणी आहे आणि याच्यामध्ये वरून कितीही चांगलं पाणी ओतलं तरी ते पाणी कसं होईल? कोण सांगेल?
कसं होईल ते पाणी? गडूळच होणार, गडूळच होणार, गडूळच होईल खराबच होणार. है ना. आता हा मटका आहे, एक मटका आहे, त्याच्यात गढूळ पाणी आहे, अर्धा भरलेला आहे आणि वरून स्वच्छ पाणी टाकलं तरी सुद्धा सगळं पाणी गढूळ होणार आहे. बरोबर आहे. हो. सो आता तुम्ही आहात, हे फॅक्ट आहे. आय एम सॉरी कोणाला जर राग आला तर, हे फॅक्ट आहे की डे 1 ला आपण असतो गढूळ पाण्यासारखे. गढूळ पाणी म्हणजे काय? आपल्याकडे स्ट्रेस आहे, अँगर आहे, डिप्रेशन आहे, आपल्याला आपल्या पैशांची चिंता आहे, आपल्याला संसाराची चिंता आहे, आपल्या नोकरीची बिझनेसची चिंता आहे. म्हणजे हे सगळं आपण आता कसे आहोत? गढूळ आहोत. बरोबर. आणि रेकीची ऊर्जा आपण घेत आहोत, स्वच्छ ऊर्जा. मग ती आली की काय होणार आहे? पुन्हा सगळी गढूळ होणार आहे. बरोबर. आणि तुम्ही घाईघाईने रेकी उपचार कोणाला तरी द्यायला गेलात. आता गढूळ पाण्याने भरलेला माठ आहे आणि त्या माठाला पुढे एक तोटी आहे, नळ आहे. तो नळ सुरू केला तर आधी कुठलं पाणी बाहेर येईल? गढूळच पाणी बाहेर येईल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इतरांना रेकी हिलिंग करत आहात आणि तुम्ही परिपूर्ण नाही आहात, तर त्यावेळेला तुम्ही पुढे काय देत आहात? गढूळ पाणी देत आहात. मग इथे साईड इफेक्ट सुरू होतात. रेकीचे साईड इफेक्ट नाही. आता साईड इफेक्ट कसे सुरू होतात? कसे सुरू होतात? तर रेकी म्हणजे आज तुम्ही कुठे आहात माहिती तुम्हाला? माहिती आहे? स्पिरिच्युअल जर्नीच्या फर्स्ट स्टेपवर तुम्ही आहात. रेकी म्हणजे हा अध्यात्माचा प्रवास आहे. तुम्ही मला म्हणाल की बाई ग, तू तर आमच्यापेक्षा दिसायला लहान आहे. काही जण इथे आहेत माझ्यापेक्षा ज्येष्ठ, फोनवर मेसेजवर बोलणं झालंय त्यावरून मला कळलंय. तर तुम्ही म्हणाल की तू तर फारच लहान दिसते, आम्ही तर खूप करतो, उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, स्वामींचे पारायण करतो, खूप करतो, आणि आता तू आम्हाला अध्यात्म शिकवणार का? तर हो, मीच तुम्हाला अध्यात्म शिकवणार. मागच्या 9 बॅचेसचा अनुभव आहे आणि त्याच्या यादीचा एक 13-14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर आज तुम्ही अशा ठिकाणी आहात. रेकी डे 1 म्हणजे तुमची स्पिरिच्युअल जर्नी खऱ्या अर्थाने आत्ता सुरू झालेली आहे. उपवास करणं, सोमवारी महादेवाला जाऊन पाणी द्यायचं, मंगळवारी गणपतीला लाल फुल वाहायचं, याला अध्यात्म म्हणत नाही. साबुदाणा खिचडी खाणे याला व्रत वैकल्य अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा खरा अर्थ तुम्हाला इथे कळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, आता तुमचा प्रश्न असेल की तुम्ही म्हणतात 10 वर्षाच्या पुढच्या मुलांना बसवा, तरुणांना बसवा, क्लासला किशोरवयीन मुलांना बसवा, मग त्यांचं हे काय वय आहे का? तर बघा, रेकी हा असा प्रवास आहे जो तुम्हाला तुमचा लाईफ पर्पस समजावून सांगेल. कधीतरी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की अरे, मला मनुष्य जन्म का मिळाला, मला फिमेल स्त्रीचा जन्म का मिळाला, मला का प्रिया भावसार याच नावाने ओळख मिळाली? लोकेश, निलेश, अनुष्का, दिगंता, उज्ज्वला, रोहिणी, पूजा, पूनम, तुम्हाला कधीतरी हा प्रश्न पडलाय का की का मला भारतातच जन्म मिळाला, महाराष्ट्रात याच गावात याच घरात याच नावाने मनुष्य जन्म मिळाला? तर हा प्रश्न जर तुम्हाला पडला नसेल देन इट्स ओके. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे युनिवर्सला. म्हणजे युनिवर्स तुम्हाला हे उत्तर देणार आहे. तुमचा लाईफ पर्पज युनिवर्सला आता तुम्हाला सांगायचं आहे, तुमचं कल्याण करायचं आहे. म्हणून आज तुम्ही रेकीच्या सेशनमध्ये आहात. सो रेकी ही एक जी जर्नी आहे, ही एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. हा एक अध्यात्माचा प्रवास आहे. अध्यात्माला धर्म नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल मग आता तुम्ही कुठल्या देवाची दीक्षा देणार आणि कुठल्या धर्माचं गीता, बायबल, कुराण देणार? तर असं अजिबात नाही. रेकीची पॉवर हे युनिव्हर्सल प्राण ऊर्जा आहे. तुम्ही कुठल्या का धर्मातले असे ना, तत्व एकच आहे. तुम्ही दुर्गा माँ म्हणा, तुम्ही महादेव म्हणा, तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश म्हणा, तुम्ही स्वामी म्हणा, तुम्ही अल्लाह म्हणा, तुम्ही गॉड म्हणा, जीजस म्हणा, तुम्ही काहीही म्हणा,
काहीही तुमचा चॉईस आहे. रेकी ही महाशक्ती आहे, सर्व शक्तींची ती जननी आहे. तुम्ही कुठलाही पंथ, कम्युनिटी, कशाची का असेना, तत्व शेवटी एकच आहे. तर हे तुम्हाला इथे शिकायला मिळतं. इथे तुमच्या सोलवर काम होतं. म्हणजे काय, तुम्ही कधीतरी डॉक्टरकडे जातात, गेलाच असाल, असं कोणीच नाही की ज्याला डॉक्टरकडे जावं नाही लागत, बरोबर आहे. तर जे मेडिकल डॉक्टर असतात ते आपल्या या बायोलॉजिकल फिगरवर काम करतात. म्हणजे काय, ह्या नश्वर देहावर, या शरीरावर काम करतात. आणि काय करतात मेडिकल डॉक्टर, चीरफाड करतात, ऑपरेशन करतात. ताप आला की अशी गोळी देतात की तो ताप आतल्या आत दाबला जातो. म्हणजे लक्षण, फीवर, त्याचं जे लक्षण आहे, कणकणी आली आहे, डोकं दुखतंय, डोळ्यातनं पाणी येतंय, नाकातनं येतंय, ही काय झाली, लक्षणं झाली. सो मेडिकल डॉक्टर काय करतात, या नश्वर देहावर काम करतात आणि जे फिजिकली सिम्पटम्स आहेत तर त्याला तिथे दाबून टाकतात. आणि सिम्पटम्स दाबले गेले की आपण काय म्हणतो, ताप गेला, सर्दी गेली, आय एम ओके, हो की नाही. आता सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर हे शब्द तुम्ही ऐकले, कधीतरी त्यांची मदत घेतली आहे. तर ही लोक काय करतात, आपल्या मनावर काम करतात, आपल्या विचारांवर काम करतात, है ना. आपले विचार कसे आहेत ते बघतात, त्यातनं आपल्याला ते बाहेर काढतात. पण रेकी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, रेकी हे एक असं टूल आहे, रेकी हे असं एक माध्यम आहे जिथे आपल्या आत्म्यावर काम केलं जातं, आपल्या सोलवर काम केलं जातं. कसं, एकदा तुम्ही रेकीमध्ये आलात, आता बघा, जर तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही आत्ता डॉक्टर होणार असाल, तुमची मुलं वगैरे, तर ही डिग्री तुमच्या नावापुढे कधीपर्यंत आहे, जोपर्यंत या नश्वर देहामध्ये प्राण आहे. तुम्ही जर काउन्सिलर असाल, सायकोलॉजिस्ट असाल, है ना, ते पद तुम्हाला कधीपर्यंत आहे, जोपर्यंत तुमच्या या नश्वर देहामध्ये प्राण आहे. पण ज्या वेळेला हा प्राण निघून जातो, ही ऊर्जा निघून जाते, आपला मृत्यू होतो, आपण हे शरीर सोडून देतो, त्यावेळेला आपला आत्मा हा पुन्हा जर्नी करतो पुढे, दुसऱ्या कुठल्या तरी योनीमध्ये तो जातो किंवा कुठल्याही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. सो ही जर्नी आत्म्याची थांबली का कुठे नाही, आत्मा जर्नी करतो आहे. मग तुमचा आत्मा इथून पुढे जिथे 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 जर्नी करेल तिथे तिथे रेकी तुमच्या सोबत असणार आहे. ही आहे रेकी, ठीक आहे. सो रेकीमध्ये काय होतं, तुमच्या आत्म्यावर काम होतं. नोट्स पण दिलेल्या आहेत, सविस्तर आहेत, व्यवस्थित वाचा. त्यांनी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी काय केलं माहिती का, जसं त्यांना साक्षात्कार झाला, त्यांना वेळ लागलं, त्यांना सांगता येत नव्हतं मला काय मिळालंय, जिथे हात लावत होते तिथे चमत्कार होत होता. मग त्यांना कंपॅशन पण आलं, करुणा पण आली. आध्यात्मिक जर्नी नाही, साक्षात्कार झाला, करुणेने ओतप्रोत ते झाले. आणि मग त्यांनी काय केलं, ज्या वेळेला लोकांना काही कळत नव्हतं त्यावेळेला दिवसा ढवळा कंदील त्यांनी लावला आणि चौका चौकात जाऊन उभे राहायला लागले. मग लोक त्यांना वेड्यात काढायला लागले की हा काय प्रकार आहे. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीरावर काम करून काहीच उपयोग नाही आहे, हे मला आता कळलंय. मला सांगा ना, तुम्हाला जर एखादं इंजेक्शन दिलं की लगेच तुम्हाला बरं वाटतं, है ना. सुरुवातीला काय करतो आपण, पेन किलर घेतो घरचीच, मग नाही झालं तर मेडिकलची, मग डॉक्टरकडे, मग इंजेक्शन घेतो आणि बरं वाटतं. पुन्हा सीझन बदलला की काय, सिलसिला सुरू है ना, व्हायरल इन्फेक्शन, बरोबर. मग इथे काय होतंय की आपल्या या शरीरावर कितीही काम केलं तरी सुद्धा आपण कशाच्या मागे पळतोय, फायनान्स.
अजिबात वेळ नाहीये स्वतःकडे लक्ष द्यायला, स्वतःची जबाबदारी घ्यायला. मग डॉक्टर मेकाऊसे कंटाळले होते की प्रत्येकाला स्पर्शने बरं करायचं है ना, शारीरिक आजार, ते फार वैतागले होते. आणि त्यावेळेला त्यांना कळलं की नाही, शरीरावर काम करण्याची गरजच नाहीये, आत्म्यावर काम केलं पाहिजे. जर आत्म्यावर काम केलं तर आपोआपच सगळे प्रश्न सुटतील. आणि गेले 9 बॅचेस आम्ही हे अनुभवत आहोत की रेकीच्या 10 दिवसात तुमच्या आत्म्यावर काम केलं जातं. प्रत्येक एक सेशन हे प्रॅक्टिकल असतं. आज मी तुम्हाला रेकीची माहिती देते. सुरुवातीच्या काही बॅचेस अशा झाल्या की मी डायरेक्ट प्रॅक्टिकल सुरू केले डे 1 पासून. खूप अमेझिंग रिझल्ट्स त्याचे आले, नो डाऊट. पण गेल्या 3-4 बॅचेसपासून मी थोडासा पॅटर्न बदलला की डे 1ला मी आधी रेकी सांगते, नंतर ही 4थ्या-5व्या दिवशी मी सांगत होती. तर मी हे का बदललं, तर काही इन्क्वायरीज, फोन आणि मेसेज असे होते की नाही आधी सांगा रेकी काय, मग आम्ही तुमचं लाईव्ह सेशन जॉईन करू. मग आता प्रत्येकाला हे सांगणं पॉसिबल नाही ना फोनवर. कितीतरी हजारो लोकांपर्यंत आपला तो मेसेज जात असतो आणि काहीशे लोकांचा मला फोन किंवा मेसेज येतात. मग प्रत्येकाला पॉसिबल नाही हे सांगणं. मग मी हा पॅटर्न बदलला. डे 1लाच मी रेकी एक्सप्लेन करते. सो इथे थोडंसं थेरॉटिकल होतं, पण इथून पुढे काय आहे, प्रत्येक सेशन प्रॅक्टिकल होणार आहे. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला फार काही साहित्य घ्यायची गरज नाहीये, फक्त एक वही पेन घ्यायचंय आणि स्वतः समोर बसायचंय. जर तुम्ही म्हणाल की मी जॉबवरून आली आणि मी फोडण्या टाकत बोलते आहे किंवा घरातली जेवणं झाली आहे मग किचन ओटा आवरून घेते आहे है ना, तर मग असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ऐकताय, तुम्ही ग्रहण करताय. पण प्रॅक्टिकली तुमच्या लाईफमध्ये ज्या लेवलला बदल दिसून येतील, जी लोक व्हिडिओ सुरू करून इथे बसतील शांतपणे, तर त्या लेवलला तुम्हाला तेवढे बदल नाही जाणवणार. मग आपण काय करतो, आपल्याकडे एक टूल आहे, कंप्लेंट मोड आपला असा ऑन होतो आणि आपण म्हणतो नाही त्यांनी काय शिकवलं आम्हाला कळलंच नाही है ना. तर असं नाहीये. तर इतक्या लोकांचा अनुभव आहे, फीडबॅक आहेत. आज मी तुम्हाला 2 व्हिडिओ फीडबॅक शेअर केलेत. कुणी बघितले नसतील बघितले तर आवर्जून बघा. कुणीतरी बघितला का व्हिडिओ फीडबॅक यूट्यूबचे 2 शेअर केलेले? त्यांनी सविस्तर फीडबॅक दिलेला आहे की त्यांच्या लाईफमध्ये काय बदल झाले. तर तुमच्या लाईफचा एकही एरिया असा नाहीये, एकही प्रश्न, टेन्शन असं नाहीये, शंका अशी नाहीये की जी रेकी सॉल्व नाही करू शकत. तर आपल्याला रेकी ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी जरा थांबावं लागेल, थोडेसे पेशन्स ठेवावे लागतील. कारण का, हे जे मडकं आहे गढूळ पाण्याने भरलेलं, तर हे स्टेप बाय स्टेप उद्यापासून आपण रिकामं करणार आहोत. मी काय सांगितलं आत्ताच की रेकी ही आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे. जिथे अध्यात्म आहे तिथे तुम्हाला काय होणं गरजेचं आहे, ग्राउंडिंग गरजेचं आहे, सरेंडर होणं गरजेचं आहे. जसं तुम्ही स्वामींपुढे सरेंडर करतात, कुठलाही देवते पुढे म्हणतात की आता तू बघ बाबा मला काही माहिती नाही, तसंच इथे आपल्याला करावं लागणार आहे. तर उद्यापासूनच्या पुढच्या सेशनमध्ये काही दिवस आपण काय करणार की एक काही कन्सेप्ट समजून घेणार. ठीक आहे, इथेच तुम्ही ऑनलाईन माझ्या समोर बसून प्रॅक्टिकल करणार म्हणजे काय, एखाद दुसरा शब्द मी जो सांगेल तो तुम्हाला फक्त लिहायचा आहे आणि तो शब्द इतका इम्पॅक्ट देऊन जातो की डे 3-4 पासून असे मेसेज आणि असे फोन येतात आणि जो आपल्या मैत्रिणी ढसाढसा रडतात की जे आम्ही इतके दिवस झाले शोधत होतो बाहेर, ते हेच तर आहे. म्हणजे अक्षरशः त्यांना काय बोलायचंय शब्दच नसतात. यस ऑर नो, जे जुने लोक बसलेत सांगा. तर ही अनुभूती असते, कारण इथे काय आहे, अध्यात्म आहे. सो इथे अनुभव नाहीये, अनुभूती आहे. अनुभव तुम्ही शब्दात व्यक्त करू शकतात, अनुभूती तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. मग मी तुमच्याकडे बघत असते, तुम्ही माझ्याकडे बघत असतात आणि एकमेकांना सगळं समजतं, बाकीच्याही मैत्रिणींना कळतं आणि जे तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात
ते सगळं काही सांगून जातात आणि मग तुम्ही एवढंच म्हणतात जे आम्ही शोधत होतो ते हे आहे. तर यस, ज्या सुखाचा तुम्ही शोध घेत आहात ते सुख तुम्हाला इथे येऊन मिळणार आहे. फक्त माझी बडबड तुम्ही ऐकणार तासभर. तर हे मॅजिक कुणाला आपल्या आयुष्यात करून घ्यायचं आहे? कुणाला आवडेल? आपल्या काही मैत्रिणी तर पहिल्या बॅच पासून प्रत्येक बॅचला रिपीट करत असतात. तर आपला जिज्ञासा गुरुकुलम जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो कायम आहे. तुमची ही बॅच जरी झाली आणि पुन्हा तुम्हाला बॅच 1 रिपीट करायची आहे तर याच लिंक ग्रुपमध्ये तुम्हाला ही लिंक मिळेल. पुढे जेव्हा असेल नवीन बॅच तर तुम्ही कधीही जॉईन करू शकता. ओके, तर एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, स्पिरिच्युअल जर्नी आहे. कुणाला आवडेल उद्यापासून सुरुवात करायला? एक तुमचा इथे नवीन जन्म होणार आहे. मला यस, थँक्यू सो मी मच. पण नक्कीच मॅम आवडेल. एक माहिती आहे तुम्हाला उद्या काय कळणार आहे? तुमचा एक नवीन जन्म होणार आहे जे तुम्हाला स्वतःला अजूनपर्यंत माहितीच नाही. तुमच्या फॅमिलीला तुम्ही काय आहात माहितीच नाही. तर एक नवीन व्हर्जन तुमचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. मला सांगा, तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे का? हो. कधीतरी तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन जो अनवॉन्टेड डेटा आहे तो डिलीट करतात का? गरज आहे डिलीट करण्याची? मग मला सांगा, इथे जो डेटा आहे तो कधीतरी डिलीट केला आहे का? तुमचा मोबाईलचा डेटा तुम्ही डिलीट केला अनवॉन्टेड, त्याला किंवा तुम्ही म्हणता सॉफ्टवेअर मारलं किंवा काय म्हणतात नवीन व्हर्जनचा मोबाईल घेतला. मग तो नवीन व्हर्जनचा मोबाईल किंवा नवीन सिस्टीम अपडेट केलेला मोबाईल कसा काम करतो तसं तुम्ही उद्यापासून काम करायला लागा. फुल स्पीडने काम होतं की नाही? तुमचा लॅपटॉप असेल, तुमची 2 व्हीलर असेल, समजा तुम्ही 2 व्हीलर वापरतात, 4 व्हीलर वापरतात किंवा तुम्ही तुमच्या घरात वॉशिंग मशीन वापरता, मिक्सर ग्राइंडर वापरतात, एनी इलेक्ट्रॉनिक मशीन तुम्ही वापरतात. असं कोणीच नाहीये की जो कुठलंही मशीन वापरत नाही. आता ह्या सर्व मशीन्स कुणी तयार केल्या आहेत? ह्युमन ब्रेन. या प्रत्येक मशीनला सर्व्हिसिंगची गरज आहे. करतात तुम्ही? एक्झॅक्टली. मग मला सांगा, त्या निर्जीव वस्तूंची, त्या मशीन्सची तुम्ही केअर करता, त्याची धूळ पुसतात, त्याला ऑइल देतात, वेळच्या वेळी त्याला वॉश करतात है ना? आणि मग असं केल्यानंतर त्या मशीन स्मूथली काम करतात का? स्पीड वाढतो. ज्या वेळेला नवीन आपण गाडी घेतो, व्हेइकल घेतो किंवा कुठलीही मशीन, तुमचं काम करण्यासाठी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला 5 मिनिट लागतात आणि विदाऊट सर्व्हिसिंग महिने जर ती नवीन व्हेइकल तुम्ही तशीच वापरली तर जिथे तुम्ही 5 मिनिटात पोहोचतात तिथे आता काय होतं? 8 मिनिट, 10 मिनिट, 12 मिनिट लागतात. इंजिन कसं आवाज करायला लागतं? रफ होऊन जातं, आवाज खटखट यायला लागतो. तसंच आपल्या ब्रेनचं झालंय. जे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे है ना, तर हा गंज चढलाय, आपण सर्व्हिसिंग केलेलीच नाहीये. तर इथे फक्त येऊन बसायचंय 9 ते 10 आणि सर्व्हिसिंग आपोआप होत राहणार आहे. तुम्ही इथे येणं गरजेचं आहे. जर अगदीच शक्य नाही आज जॉईन करणं तर काय गरजेचं आहे? रेकॉर्डिंग बघणं. पण रेकॉर्डिंग आहे म्हणून लाईव्हला यायचंच नाही असं करू नका, कारण मागच्या 9 बॅचेसमध्ये प्रत्येकाने सांगितलं लाईव्हची जी ऊर्जा आहे ती रेकॉर्डिंगला नसते. ठीक आहे? सो रेकॉर्डिंगच्या भरोशावर राहू नका, लाईव्हला या, स्वतःची सर्व्हिसिंग करून घ्या. कुणाला आवडेल? मला. यस, ओके, चलो. आता मागच्या बॅचला असं झालं, न कळलंच नाही आणि बरोबर 9 ते 11 सेशन झालं. तर ज्यांनी कुणी मला प्रश्न विचारले गेल्या 2-3 दिवसात 9 ते किती, तर मी त्यांना 10 सांगितलेलं आहे. ऑफिशियल टाइम 10 आहे. पण हा विषय असा आहे, असं नाही की मी पुस्तक घेऊन बसते इथे. ओके,
तर तुम्ही काहीतरी प्रश्न विचारतात, मला एखादा इन्सिडंट किंवा एखादा फीडबॅक आठवतो, एखादं मिरॅकल आठवतं आणि वो सिलसिला सुरू रहता है फिर, आणि तुम्ही असे ऐकत असतात. मग काही काही जण छान कॅमेरा सुरू ठेवून मग मी पण आपलं सांगत असते. तर ते 9चे 11 कधी झाले आम्हाला कळलंच नाही. तर अशी पण तयारी ठेवा. तर शक्यतो जेवण आधी करून घेत चला, आणि असंही प्रकृतीच्या नियमानुसार 7:30च्या आधी जेवण करायला हवं. पण तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे असाल तर काही गोष्टी मॅनेज करा. ओके, जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या. अगदीच तुम्हाला सगळं मॅनेज करणं नाही होणार डेली रुटीनमधून, पण खास ही वेळ त्यासाठीच आहे संध्याकाळची. यस, हँडरेस केला आहे. बोलायचं काही विनया आणि संगीता? कुणाला काही प्रश्न आहेत? मला बोलायचंय. गेली जवळजवळ मी 5 ते 6 महिने झालं वाट बघतीये. पहिलं झालं करून दीक्षा काही घेता आली नाही, टायमिंगचं मॅच होत नव्हतं. जवळजवळ गेली 6 महिने झालं वाट बघते ह्या टायमिंगची, हा टायमिंग कधी जुळून येतोय आणि कधी माझी पहिली दीक्षा होती. मनी दीक्षा माझी घेऊन झाली आहे जवळजवळ ऑलमोस्ट 4 ते 5 महिने झाले त्या गोष्टीला. त्याच्यानंतर काही काही गोष्टी मॅनेज होत आहेत, काही काही गोष्टी मॅनेज नाही होत आहेत माझ्याकडून सुद्धा. ती कन्सिस्टन्सी यायला अजून तेवढा वेळ आहे, आलेली नाहीये. म्हणजे मेडिटेशन करणं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी करणं म्हणा, तरी सुद्धा मनी रेकीमुळे सुद्धा फायदा झालेला आहे. फायनान्शियली कुठेतरी जे ब्लॉकेजेस होते थोडेफार कमी झालेले दिसत आहेत. म्हणजे अनुभव येतो ह्या गोष्टीचा. म्हणजे तुम्ही नाही, जगाच्या पाठीवर जे कोणी ही सर्व्हिस देत आहे किंवा जे कोणी ह्या मार्फत लोकांना बरं करतंय, हील करतंय, लाईक मी त्या सगळ्यांना सरेंडर झालेली आहे की हा आपली पण वेळ येईल, आपल्यामध्ये पण ते चेंजेस होतील. फक्त तुम्ही जेवढ्या 100% आमच्यासाठी करताय तेवढंच आम्ही सुद्धा 100% इथं बसून देणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही येऊन 9 ते 10, 10च्या 11 काय 12 झाले तरी आम्हाला चालतील, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. पण तेवढ्याच ह्यांनी येऊन इथं बसणं, त्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं, ते सुद्धा आमच्या म्हणजे यांनी झालंच पाहिजे तर त्याचा फायदा होणार आहे प्रत्येकाला, आणि फायदा होतोच होतो. मी परवाचा सुद्धा इन्सिडेंट वाचला ग्रुपवरचा, खूप मोठा मेसेज होता तो, की त्यांना कसे एक्सपिरियन्स येत गेले. कोणाचं तरी शिफ्टिंग होतं, पावसामुळे ते शिफ्टिंग अडलं होतं, पण त्यांनी रेकीला ज्या प्रकारे हेल्प मागितली त्या प्रकारे ते झालं आणि त्यांचं शिफ्टिंग व्यवस्थित झालं. एवढ्या धोधो पावसात सुद्धा त्यांचं त्या दिवशी पाऊस थांबून त्यांचं शिफ्टिंग झालं. हे कुठे ना कुठेतरी आहे ही ऊर्जा, फक्त आपल्याला ती आत्मसात करता येणं आता गरजेचं. बाकी एवढंच मला म्हणायचंय की तुम्ही जेवढं 100% देतात त्यात आम्ही पण 100% देणार आहे, जेणेकरून आम्हाला आमची ग्रोथ बघायची. म्हणजे दुसऱ्याशी कॉम्पिटिशन नाही ठेवायचं इथं, तर स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवा. स्वतः आता 50% आहात ना, 100% आपल्याला किती जायचंय. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस कसे आणायचे आणि अजून आपली ग्रोथ स्वतःची कशी करायची. तुम्ही सगळेजण 100% देणार आहे, जेणेकरून तुमच्यावर आमची सुद्धा ग्रोथ होणार आहे, हे नक्की आहे. यस, नक्की. चलो, तर आपले काही मुद्दे सांगायचे राहिलेत महत्त्वाचे, तर आता मी ते सांगते. थँक्यू विनयताई, तुमच्यामुळे मला आठवण झाली. तर काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, जसं विनयताई म्हणाल्या की तुम्ही 9चे 11 करतात, 12 करतात, तुम्ही तुमचे 100% देताय, पण स्क्रीनवर जे तुम्ही मेंबर्स आहात तर त्यांनी तुमचे 100% स्वतः तुम्ही देणं गरजेचं आहे. तर मी सुरुवातीला सांगितलं, 1-2 जण मला बेडवर छान असं झोपलेले दिसले, तर असं कुणीच करणार नाही. काळजी घ्या, तुमचा बॅकग्राऊंड नॉईज इथे येणार नाही, आणि तुमच्या बॅकग्राऊंडला जर असं काही चित्र असेल तर ते दिसणार नाही. जर जेंट्स लोक आहेत तर बन्यांवर कोणीच बसणार नाही, छान टी शर्ट पॅन्ट. त्याच्यानंतर जर तुम्ही असं ते खरगटे किचनमधले गाऊन घालून येऊन इथे बसलेले असाल कसं तरीच, तर मी सुद्धा उद्या गाऊनवरच बसणार. क्लास हा फ्री नाही आहे, नक्कीच नाही आहे. तुम्हाला कळेल डे बाय डे, जसं तुम्ही पुढे जाणार ना तसं तुम्हाला कळेल हा क्लास फ्री नाही आहे. खूप मोठी किंमत तुम्ही इथे चुकवत आहात. तर जर तुम्हाला याची व्हॅल्यू नसेल तर मग मला पण नाही, मग मी पण आपलं येडं गबाळा तिकडून किचनमधून येणार, मस्त गाऊनवर इथे बसणार. तर ज्यांना खरंच अगदी खरंच नेक्स्ट लेवलला जायचं आहे, आता 10वी बॅच जर मी घेते आहे तर मला सक्सेस मिळालाय म्हणूनच घेते ना, नाहीतर घेतली असती का? इतके लोक जॉईन झाले असते का? तुम्हाला कुणी ना कुणी पाठवलेलं आहे. म्हणजे आज इतके लोक मला लक्षात आले की जे माझ्या कुठल्याही ग्रुपमध्ये कॉमन नाही आहेत, ज्यांनी इथे आधी काहीतरी रेकी शिकलंय त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर? मग इथे काहीतरी चांगलं मिळणार आहे म्हणून तुमच्यापर्यंत हा निरोप आलेला आहे. सो जसं हाय तिकीट
तुम्ही देऊन काहीतरी एखाद्या छान हॉलमध्ये जाऊन एखादं सेशन अटेंड कराल है ना, हाय तिकीट एखादं ॲडमिशन घेऊन AC हॉलमध्ये ऑफलाईन जाऊन जसं तुम्ही सेशन कराल तसंच सेशन असं समजायचं. इथे बघा, तुम्हाला बाहेर ऑफलाईन तुम्ही मला विचारतात फोनवर मेसेजवर, आम्हाला ऑफलाईन पाहिजे. अगं माझी मैत्रीण, ऑफलाईनच आहे. तुम्ही व्हिडिओ सुरू करून बघा, तुम्हाला कळेल ऑफलाईनच सुरू आहे. तुमचे व्हिडिओ बंद असतील तर तुम्हाला वाटेल ऑनलाईन फोनवर काहीतरी सुरू आहे, पण तुम्ही व्हिडिओ सुरू करा, तुम्हाला कळेल की हे ऑफलाईनच सेशन आहे. आता बघा, ऑफलाईन सेशन घेतलं तर तुम्हाला गाडीत पेट्रोल टाकणं आहे, तुम्हाला रोजची क्रीम लावणं, पावडर लावणं आहे, तुम्हाला रोज शॅम्पू करून केस व्यवस्थित करून मगच बाहेर निघणं आहे. किती खर्च तुमचा वाढतोय. घरात राहिलं तर आपण ते करतोच असं नाही, तुमच्या पावडरचा, क्रीमचा, तेलाचा, शॅम्पूचा खर्च वाचतोय. बाहेर जायचं म्हटलं की रोज नवीन एक साडी, ड्रेस चांगलं पाहिजे, इस्त्री पाहिजे, किती खर्च वाचतोय तुमचा. सो ऑनलाईन जरी असलं तरी तुम्ही जबाबदारीने व्यवस्थित जर बसलात, हे बघा, तुम्ही जेवढं व्यवस्थित बसाल तेवढं तुमचं स्टँडर्ड या 10 दिवसात आपोआप वाढणार आहे. कुठे पैसे अडकलेत, कुठे प्रमोशन अडकलंय, मुलांचा अभ्यास अडकलाय, सासूसुनांचे प्रॉब्लेम आहे, जावांचे, ननंद भाऊजांचे, बिझनेसमधले प्रॉब्लेम आहे, नोकरीमधले प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व होणार आहेत 10 दिवसात. किती टक्के? 10%. 100% नाही. 100%साठी रेकी लेवल 3 पर्यंतचा प्रवास करावा लागेल. ठीक आहे, तर उद्यापासून सगळ्यांनी व्यवस्थित बसायचं, वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं. ओके, येस. अजून कुणाला काही प्रश्न? एक दोन मुद्दे घेऊ मी अजून. 10 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. कुणाला चालेल? ओके, संगीता, तुम्हाला काही बोलायचंय का? तुमचा हँड रेज आहे. संगीता, शुभांगी. नाही मॅम. ओके, ठीक आहे. संगीता बडवे, तुमचा हँड रेज आहे, तुम्हाला काही बोलायचंय का? ठीक आहे, ओके. आता सगळ्यांनी ताट बसायचं. पहिलं प्रॅक्टिकल आपण करूया. अगदी ताट बसा, व्यवस्थित छान, डोळे बंद करा. इथून पुढे सगळे सेशन प्रॅक्टिकली होणार आहेत आणि आय एम व्हेरी शुअर तुम्हाला छान मज्जा पण येणार आहे आणि तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहेत. बसलात? ओके. आता एक छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने, हळुवार घ्यायचा आहे, नाभीपर्यंत खोलवर घ्यायचा आहे. आणि तो श्वास तोंडाने हळुवारपणे सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या नाकाने हळुवार, आणि पुन्हा एकदा सोडून द्या. थर्ड टाइम. अँड रिलॅक्स अँड बाहेर या. डोळे उघडा. ठीक आहे, उघडले डोळे. आता मला सांगा, जे 3 श्वास तुम्ही आत्ता घेतलेत आणि सोडून दिले, ते सेम 3 श्वास पुन्हा घेऊन या. कळलं का? जे 3 श्वास तुम्ही आत्ता घेतले आणि सोडून दिले, ते सेम 3 श्वास आणि त्याला लागलेला वेळ पुन्हा घेऊन या. कोण कोण आणताय? इज इट पॉसिबल? आहे शक्य? नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. कळलं क्लासची फी काय आहे? कोण सांगेल क्लासची फी काय आहे? कळलं का? तुमच्या आयुष्यात तुमचा मृत्यू कधी आहे माहिती आहे? नंबर ऑफ श्वास आपल्याला मोजून दिलेले आहेत परमेश्वराने. ज्या वेळेला आपल्याला जन्म दिला आईच्या गर्भात एक बी स्वरूपात,
त्यावेळेला नंबर ऑफ श्वास आपल्याला मोजून दिलेले आहे, काउंट करून दिलेले आहे आणि त्यातले काही श्वास तुम्ही आज माझ्यासोबत खर्च केले, एका अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही आज ते खर्च केलेले आहेत. म्हणजे ते श्वास घेण्यासाठी जे सेकंद आहेत ना ते पण परमेश्वराने तुम्हाला मोजून दिलेले आहे. मग तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसोबत ते का खर्च करावे? आणि जर खर्च केले तर काहीतरी चांगलं मिळतंय तर ते घेतलं पाहिजे का? अटेंटिव्ह राहिलं पाहिजे का? म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातली किती मोठी संपत्ती मला देत आहात. आलंय का लक्षात? आता तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचा वेळ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. माझा वेळ माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी तो खर्च करत असते. तुमच्यापैकी हा एक प्रश्न कोणाला पडला का की मी 10 दिवस फ्री क्लास का घेते? आणि कुणाकुणाला वाटतंय की फ्री घेतला पाहिजे? अरे बापरे, सन्नाटा, कुणाचंच काहीच उत्तर नाही. मला सांगा, साधी 5 रुपयाची कोथिंबीर तरी तुम्ही फ्री घेतात का? हां, काही जणी घेतात ज्यांना बार्गेनिंग करायला आवडतं. पण बाजारात काहीतरी तुम्हाला फ्री मिळतं का? नाही ना. फ्री मागितलं, समजा आता आमच्याकडे पुण्यात मी राहते, तुम्ही पण बरेच जण आहेत. जर भाजी बाजारात गेलं आणि त्यांनी 20 रुपये पाव सांगितलं ना, आपण म्हटलं द्या होता 15 रुपये पाव, तर ते असे खुन्नसने पाहतात आपल्याकडे आणि उत्तरच देत नाही, दुसरं गिऱ्हाईक करतात. भेटतं का काहीतरी फ्री? आणि रेकीमध्ये तुमची अध्यात्माची जर्नी सुरू होते आहे, एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सुरू होते आहे, तुमच्या आत्म्यावर काम केलं जातंय. मग हे फ्री घेतलं पाहिजे का? मी तर देते, कारण मी देणारी आहे. आय एम रेकी ग्रँड मास्टर. ओके, रेकी ग्रँड मास्टर म्हणजे कोण? देणारी व्यक्ती. मी देते, पण तुम्ही घेतलं पाहिजे का? बघा, आता तुमचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. सो रेकीमध्ये काही जे तत्व आणि नियम आहेत, काही चुकीच्या गोष्टी झाल्याच्या नंतर तिथे नियम घालून दिले की रेकी ही कुणालाही फ्री द्यायची नाही. ठीक आहे. सो इथून पुढे 10 दिवसाच्या प्रवासात मी तुम्हाला रेकी देतच नाहीये. मध्ये कुठेतरी मला वाटतं 7th डे बहुतेक येईल. ठीक आहे. मग एवढा क्लास मी तुमचा फ्री घेते आहे, हा माझा चॉईस आहे. आता तुम्हाला फ्री घ्यायचा की नाही हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही ब्राह्मणाकडे जातात, मंदिरात जातात, दक्षिणा टाकतात की नाही? तुम्ही कुणाच्याही बर्थडे पार्टीला जातात किंवा लग्नाला जातात, वास्तुशांतीला जातात, तिथे रिटर्न गिफ्ट मिळतं की नाही? का मिळतं माहिती का तुम्हाला? रिटर्न गिफ्टची कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? कुणाला नाही माहिती? रिटर्न गिफ्टची कन्सेप्ट अशी आहे की आपण म्हणतो ना, कुणाचा रुपया ठेवायचा नाही. का ठेवायचा नाही माहिती आहे? नक्की माहिती, पण बोलत कोणीच नाहीये. हे वाक्य जनरली सगळ्यांना माहिती की कुणाचा रुपया ठेवायचा नाही, कारण पुढच्या कुठल्या तरी जन्मात किंवा याच जन्मात जर तो 1 रुपया उसना परत नाही केला तर तो 100 द्यावा लागतो, व्याजासकट परत द्यावा लागतो. बरोबर आहे? यस ऑर नो? सो मी रेकीचा क्लास फ्री घेते आहे, हा माझा चॉईस आहे. ठीक आहे. तुम्हाला तो फ्री घ्यायचा की नाही हा तुमचा चॉईस आहे. आणि मी रेकी जी आहे ना, आपलं मला वाटतं डे 6-7 काहीतरी येईल, तर रेकीची दीक्षा होईल. मी तुम्हाला काय सांगितलं, रेकी कशी येते? एक चॅनल आहे, एक पाईपलाईन आहे. पहिला मोठा नळ कोण आहे? डॉक्टर मिकाओ उसूई. आणि त्यांच्यानंतर त्यांचे एक शिष्य संपूर्ण जगभरात आहेत. ठीक आहे. मग त्याच्यापैकी मी एक आहे. ही गुरु शिष्य परंपरेतून चालत येणारी आहे. तर तुम्हाला इथे रेकी तुमच्या आत जी आहे नैसर्गिक स्वरूपात, जी अचल आहे, सुप्त आहे, ती ॲक्टिवेट केली जाईल. ॲक्टिवेट म्हणजे काय? 10 मिनटं तुम्ही डोळे बंद करून बसणार. ठीक आहे. इथे मी काहीतरी प्रोसेस करेल आणि तुमच्याकडे ती रेकी ॲक्टिवेट होऊन जाईल. मग तुम्ही रेकीद्वारे सगळे तुमच्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात स्वतः. ठीक आहे. सो ही एक अशी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा.
मग आत्ता तुम्हाला बघायचं आहे रोज क्लासला येऊन माझी परीक्षा तुम्हाला घ्यायची आहे की मी खरंच या 4-5 दिवसात तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते का. जर तुम्हाला असं वाटलं की हां कुछ तो है, कुछ तो अच्छा मिला, कुछ तो मेरा प्रॉब्लेम सॉल्व हो गया, असं जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या स्वेच्छेने तुम्हाला जर काही द्यावंसं वाटलं तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला आत्ता मागत नाही आहे. हां, पण हे पण तितकंच सत्य आहे, जर तुम्ही दिलं तर तुम्ही मोकळे होणार. तुम्ही मोकळे, मी मोकळी. जर तुम्ही नाही दिलं तर पुढे कुठल्या तरी कर्माच्या फेरात व्याजासकट ते द्यावं लागतं. आता खूप जण रेकीचा फ्री क्लास घेत आहेत. का घेत आहेत माहिती आहे? कारण रेकी शब्द खूप लोकांना माहितीच नाही आहे. म्हणजे माझ्यासारखे जे अनेक रेकी ग्रँडमास्टर आहे ते रेकीचा फ्री क्लास का घेतात माहिती आहे पहिल्या लेवलचा? कारण खूप लोकांना रेकी काय आहे माहितीच नाही आहे. आणि रेकी ही इतकी सुंदर एनर्जी आहे जी कंपल्सरी प्रत्येकाच्या आयुष्यात ॲक्टिवेट होणं काळाची गरज आहे. म्हणून ही जर्नी सुरू झालेली आहे. जर फी घेतली तर कोणी येतच नाही, कारण गैरसमज इतके आहेत, माहितीच नाही आहे. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याचे कोण कशाला पैसे देत आहे. ओके, तर अनेक असे मुद्दे आहेत. ठीक आहे, सो आपला क्लास नक्कीच फ्री आहे. माझे 100% मी देणार आहे. मला ही खुर्ची त्यासाठीच मिळालेली आहे. सो माझं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणं ही तुमची जबाबदारी आहे. हा तुमचा चॉईस आहे. नशिबाचा भाग पण इथे आहे. बघा गंमत काय होते तुम्हाला सांगते मी, की खूप हजारो लोकांपर्यंत पोस्ट गेली. अगदी मोजकेच लोक आपल्या ग्रुपमध्ये आले. आता 600 क्रॉस झालेले आहेत आणि आत्ता स्क्रीनवर 43 मेंबर्स आहेत. त्याच्यात माझं 3 डिव्हाइस इथे आहेत, म्हणजे 40 लोक इथे आहेत. आता ह्या 40 लोकांपैकी मोजके निवडक असे लोक असतात ज्यांची रेकीची दीक्षा होते. जर तुम्हाला तुमच्या आत जी रेकीची ऊर्जा आहे ती ॲक्टिवेट करून घ्यायची असेल, स्वतःचे प्रॉब्लेम जर स्वतः सॉल्व करायचे असेल, मॅजिकली चमत्कार घडतात या 10 दिवसात. ओके, आपलं गुगल पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही फीडबॅक बघू शकता. व्हॉट्सअपला तर प्रचंड फीडबॅक आहे लिहिलेले, जसे आले तसे मी शेअर करत असते. ते आता तुम्ही नवीन जॉईन झालात म्हणून तुम्हाला माहिती नाही. काही फीडबॅक व्हिडिओ म्हणजे लाईव्ह सेशनमध्ये दिलेले आहेत, यूट्यूबला त्याचं रेकॉर्डिंग आहे. तर इतकी सुंदर ही ऊर्जा आहे. पण ही कुणाला मिळते माहिती का? जसं आता विनयाताईंनी सांगितलं, गेली 6 महिने मी आहे पण दीक्षा नाही झाली. सेशन केले पण दीक्षा नाही झाली, कारण ती वेळ यावी लागते, तो डिव्हाइन टाइम यावा लागतो. म्हणजे तुम्हाला कोणीतरी तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हने इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. 60% तुमचं नशीब आहे, 40% तुमचा चॉईस आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विनयाताई म्हटलं टाइम मॅनेज नाही झाला. आणि काही जणांच्या बाबतीत असं झालं की आहे करावंसं वाटतंय पण नाहीच होते. तर ज्याच्या प्रारब्धात हे आहे, पूर्वी कुठल्या तरी जन्मात तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये होतात. ओके, आणि असं काहीतरी झालं की ती आध्यात्मिक सेवा तिथे खंडित पडली आणि इथं तुम्ही पुन्हा कनेक्ट होतात. तर हा प्रारब्धाचा विषय आहे. ठीक आहे, तर स्वतःला लकी माना. आज तुम्ही इथे आहात तर स्वतःला इथे उद्या पण घेऊन या. ते खरे यशस्वी होतील पुढे. बाकीच्यांचं माहीत नाही जर्नी अजून किती वेळ असेल त्यांना. ठीक आहे, तर असं हे सगळं आहे. उद्यापासून फुल्ली प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. मस्त मज्जा येणार आहे. तर या सगळ्यांनी तुमचा थोडासा वेळ घेतला मी जास्त, त्यामुळे आय एम सॉरी. जाता जाता 1 मिनिटाचं एक प्रॅक्टिकल घेऊया आणि मग थांबूया. ठीक आहे, चला ताट बसा थोडंसं. बसलात? आता थोडंसं असं रेलून बसा. बसा, रेलून बसा जरा, है ना. आणि म्हणा काय यार, काय नशीब आहे माझं, खूप टेन्शन आहे.
नोकरीमध्ये प्रॉब्लेम, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम, बायको त्रास देते, नवरा त्रास देतो, मुलं त्रास देतात. काय काय तुमचे प्रॉब्लेम आहे मनातल्या मनात बोलत राहा. सिरियसली प्रॅक्टिकल केलं तर तुम्हाला जादू कळेल आणि तर बदल होतील. बदल हवेत ना आयुष्यात. हां ओके चलो, कसं वाटतंय बघा आता. स्ट्रेस आहे, लॉट ऑफ प्रॉब्लेम आहेत. आता ताट बसा छान मस्त. जरा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 3 वेळेला असं करा. केलं. आता तुमचा जो हा हात आहे कुठलाही, उजवा किंवा डावा, तो समोर घ्या. ओके. आणि असा पाठीमागे करा. भिंतीपासून पुढे जरा सरका. सीमाताई पुढे या जरा भिंतीपासून. हां नाही नाही, असं मागे करा. माझा हात दिसतोय का? असं नाही, असं करा मागे. ठीक आहे, असा मागे करा. दिसत नाही. हात नाही दिसत? काहीच दिसत नाही. बरं लांब करा, साईडला करा. साईडला करा. शुभांगीताई असं नाही करायचंय, साईडला करायचा हात. ठीक आहे. परत जागेवर हात आणा तुमचा आणि हाताची मूठ वळा आता आणि म्हणा येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. I am luckiest person. I am luckiest person. Yes, I love myself. I love myself. आणि तो हात पुन्हा माघारी घेऊन जा आणि आधीच्या पेक्षा किती लांब गेला जरा चेक करा. काही फरक जाणवला का तुम्हाला स्वतःमध्ये? प्रॅक्टिकल केलं असेल तर फरक जाणवेल. जाणवला कुणाला काही फरक? हॅलो मॅम. येस. हात खूप मागे गेला. खूप मागे गेला. येस. येस. अजून काय कुणाला जाणवलं की नाही? थोडं रिलीफ पण फील झालं. बरोबर. बॉडी व्हायब्रेशन, मेंटल व्हायब्रेशन, इमोशनल व्हायब्रेशन चेंज झाले. सो असं छोटे मोठे प्रॅक्टिकल आपण करणार आहोत आणि एक नवीन व्हर्जन तुमचं तुम्हाला दिसणार आहे. आजचं होमवर्क एक आहे तुम्हाला की आज तुमचा एक सेल्फी काढायचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आजचा तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि डे 10ला तुमचा एक सेल्फी काढायचा आहे आणि दोघांमधलं कंपॅरिझन तुम्ही करा. हा होमवर्क आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा रेकीचा शक्तिपात झाला पाहिजे, रेकीची दीक्षा मला मिळाली पाहिजे, मला माझ्या आत असलेली रेकी ऊर्जा ॲक्टिवेट करायची आहे, तर त्यांच्यासाठी सूचना आहे की रोजचं सेशन करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. कारण रेकीची दीक्षा हा बाप्पाचा प्रसाद नाही, सत्यनारायणाचा प्रसाद नाही की जो मी सगळ्यांना देते. ठीक आहे. तर ज्यांना ही दीक्षा हवी आहे त्यांच्यासाठी एक नियम आहे की त्यांना रोज सेशन करावं लागेल. इन केस तुम्ही मिस केलं तर रेकॉर्डिंग बघावी लागेल. ठीक आहे. कारण आपण एका प्रोसेसमधून जाणार आहोत, काही स्टेप्स आहेत. ओके. तर रेकी कोण आहे? महाशक्ती आहे, सर्व शक्तींची जननी आहे, ब्रह्मांडाची हायेस्ट पॉझिटिव्ह पॉवर आहे. तर ती अशीच कुणाच्या हाती लागत नाही. तर हलक्यात घेऊ नका की फ्रीचा क्लास आहे, एक दिवस जॉईन केलं, एक दिवस नाही जॉईन केलं आणि माझी रेकीची शक्ती ॲक्टिवेट होईल आणि मी जादू करेल. तर असं होणार नाही. हा तो प्लॅटफॉर्म नाही की कुणी आलं आणि दीक्षा मागितली आणि मी दिली, तर ते होणार नाही. ठीक आहे. तर रोजचं प्रॅक्टिकल तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. ओके. तर तुम्ही आता शाळेतले मुलं मुली नाहीत, मी शाळेतली बाई नाही की तुमची प्रेझेंटी मी रोज चेक करेल. ठीक आहे. सो तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. जर तुम्ही हे मधले क्लास मिस केले आणि डे 7ला रेकीची दीक्षा तुम्ही घ्यायला बसलात तर ती तुमची चूक आहे, माझी नाही. पाप करायचं नाही. महाशक्ती बघते, तिला सगळं कळतं. ठीक आहे. काय होतं ते पण सांगते.
आता उद्यापासूनची जी प्रोसेस आहे तिथे आत्ता जे 2 प्रॅक्टिकल केले असे छोटे मोठे हलके फुलके आपण प्रॅक्टिकल करणार आणि या प्रॅक्टिकलमध्ये काय होणार की जे गढूळ पाणी आहे ना तर ते साफ होणार, ठीक आहे. आणि मग वरून रेकीची पांढरी शुभ्र ऊर्जा येणार, बरोबर आहे. आता ज्यांनी ह्या प्रोसेसमधून स्वतःला नेलेलं नाही त्यांचं काय होतं, हे जे गढूळ पाणी असतं मग ज्या दिवशी रेकीची दीक्षा होते पांढरा शुभ्र तो शक्तीचा संचार तुमच्या आत होतो, इथून क्राऊन चक्रामधून तो होतो. मग त्यावेळेला काय होतं, हे जे गढूळ पाणी आहे ते कुठून कुठून बाहेर येतं माहिती आहे, उलटी, शिंका, सर्दी, जुलाब, ताप या मार्गांनी ते बाहेर येतं. मग तुम्हाला चालणार असेल तर चीटिंग करायची, माझी हरकत नाही, फक्त मला फोन मेसेज करायचा नाही. आता काय करू, कारण उद्यापासून मी प्रोसेस तीच घेते की हे तुम्हाला होऊ नये आणि तुम्हाला साक्षात्काराची अनुभूती यावी म्हणून ही प्रोसेस आहे. मग तुम्ही जर या प्रोसेसमधून गेलात तर उद्यापासून काय होईल, हे गढूळ पाणी आपण स्टेप बाय स्टेप बाहेर काढून टाकू. आपण रित होऊन जाऊ, पूर्ण रिकाम होऊन जाऊ आपण आणि मग 7व्या दिवशी रेकीची ऊर्जा येईल. ठीक आहे, कळलंय मी काय सांगितलंय ते. तर असलं काही झालं तर मग मी फोन मेसेज घेत नसते, आधीच सांगते. तर आपली आपली जबाबदारी घ्यायची आहे आपण स्वतः. आता काय होतं माहिती का, असं नवीन नवीन एखादे दाखले मला आठवले ओघात, मी ते सांगितले, तुमच्यापैकी कोणी काहीतरी विचारलं, शेअर केलं तर सेशन लेंदी होतात. ठीक आहे, जर असं काही नाही झालं, टॉपिक बाय टॉपिक जर आपण गेलो, तेवढंच प्रॅक्टिकल करायचं आणि 1-2 शब्द मी लिहायला सांगते, रोजचे ठरलेले तेवढंच लिहायचे, मग सेशन पटकन संपतं. मग 10 दिवसाचा कोर्स 7 दिवसात पण होतो आणि 7 दिवसाचा कोर्स 10 दिवसावर पण जातो. तर हे मॅटर नाही करत किती दिवस लागतील. ठीक आहे, 7 ते 10 अंदाजे लागतात. माझं जे काम आहे, मला जे द्यायचं आहे ते भरभरून मी देते. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी देत असते. तर कोणीतरी आपल्याला देतं आहे तर आपण पण घ्यायला तयार असलं पाहिजे. ठीक आहे, सो पुन्हा असं कोणी म्हणू नका की तुम्ही 10 दिवस सांगितले, 9 दिवसात झालं, 7 दिवसात झालं. तर डिपेंड करतं. लास्ट टाइम मला बरोबर 10 दिवस लागले होते, त्याच्या आधी मला कमी दिवस लागले होते. काय होतं, जसं जसं एक एक बॅच पुढे जाते आहे मी पण अनुभवांनी समृद्ध होते आहे. स्क्रीनवर अनेक लोक असतात आणि मग त्यांनी ते फीडबॅक शेअर करतात, मग त्यातनं पण मला शिकायला मिळतं. मग तो फीडबॅक मी पुढच्या बॅचला पण शेअर करते. मग असं करत करत कधीतरी वेळ लागतो. तर 7 ते 10 दिवसात ही बॅच आपली पूर्ण होत असते. ठीक आहे, तर एवढा वेळ तुम्ही मला एका नवीन व्यक्तीला ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त करो, प्रदान करो, हीच रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय. Thank you.